ललिता गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल. पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन रॅली काढून हा अर्ज दाखल करण्यात आला. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत आमदार मंजुळा गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड, सागर गावित, विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव, श्याम कोठावदे, देवेंद्र कोठावदे, संदीप मुसळे, ज्ञानेश्वर एखंडे, चंदू गवांदे, शिवाजीरे पाटील, किरण कोठावदे, विशाल देसले, पंकज मराठे, अमोल सोनवणे, पांडुरंग चौधरी, बबलू चौधरी, बबलू शेख, बाप आ शेख, उमेर पठाण, सतीश गांगुर्डे, गुड्डू सूर्यवंशी, विक्की वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाजत काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांनी शिवसेने चिन्ह धनुष्यबाण व पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र हातात घेतलेले होते. रॅलीतील पदाधिकारी जनतेला अभिवादन करत रॅली मार्गावरून मार्गस्थ होत होते. मिरवणुकीच्या समारोपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजुळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे ललिता गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजुळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी हा अर्ज स्वीकारला. या पिंपळनेरमधून शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षाच्या उमेदवार या ललिताताई गायकवाड, त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्ष आमदार आयुष्य मंजुळा गावित यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पिंपळनेरचा आम्ही रस्ते, पाणी, त्याचबरोबर गटारी, पिंपळनेरचे उद्यानं असा विविध विकास काम करून पिंपळनेर नगर परिषद ही धुळे जिल्ह्याच्या नकाशावर एक नंबरची नगर परिषद आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. याचं ज्वलंत उदाहरण हे नगर परिषद करण्यामागे आमच्या नगराध्यक्ष आमदार आयुष्य मंजुळा गावित शिवसेनेच्या यांनी व शिंदे साहेब यांनी पिंपळनेरला नगर परिषद झाल्यापासून जवळपास 100 कोटी रुपये या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळे पिंपळनेरच्या गल्लीबोळाचे, रस्त्याचे कामं, लाईटाचे कामं, गटारीचे कामं हे प्रगतीपथावर आहे.
नगर परिषदला एक नंबरची पार्टी म्हणून उदयास आलेली आहे, येणार आहे। आणि नगर परिषद पहिलीच निवडणूक आहे, काय नेमकं सांगायला असं तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय, कसं वाटतं? आमच्या या पिंपळनेर नगर परिषदेमध्ये गेल्या 102 वर्ष ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच ही नगर परिषद आम्ही 2023 मध्ये केलेली आहे। ऐतिहासिक अशी ही नगर परिषद करण्यात आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न होता आणि सर्वांनी त्यात आम्ही नगर परिषद केली। आणि ठीक आहे या ठिकाणी आजची ही पहिल्यांदाच ही निवडणूक नगर परिषदेची होते आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या आम्ही तयारीत होतो। महायुतीत आम्ही लढण्याची आमची पूर्ण तयारी होती, परंतु स्थानिक आमच्या या गावातील काही कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते आमच्या महायुतीत आले नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी आमच्या 20 वार्डांमध्ये आम्ही 20ही नगरसेवकासाठी आम्ही उमेदवारी अर्ज आज भरत आहोत आणि नगर अध्यक्षांचा देखील आम्ही आपला उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सर्व गावाच्या जनतेच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी नगरसेवकांचा आणि नगर अध्यक्षाचा मोठी रॅली करून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत। आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी 10 वार्डांमध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगर अध्यक्ष सर्वच्या सर्व जागा आमच्या शिवसेनेच्या येतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। कारण या ठिकाणी पहिल्यांदाच नगर परिषद झालेली असताना या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांकडून आणि संबंधित विभागाकडून आम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी भरपूर असं या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली होती आणि या गावात आम्ही भरपूर अशी विकास कामं करून दाखवलेली आहेत। जनतेचा विकासावर विश्वास आहे आणि कामावर विश्वास आहे, प्रगतीवर विश्वास आहे। म्हणून या ठिकाणी सारी जनता ही आमच्या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याशी पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्रीने आम्ही सांगतो नगर अध्यक्ष आमचा शिवसेनेचा असेल आणि 20ही वार्डांमध्ये सगळे नगरसेवक हे आमचे शिवसेनेचेच राहतील।